नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, लाडक्या बहिणींनो, जूनचा हप्ता कधी मिळणार? समोर आली मोठी अपडेट. बघा, मे महिन्याचा हप्ता मिळालेला आहे तुम्हाला. मे महिन्याचे 1500 रुपये आल्यानंतर आता जून महिन्याच्या हप्त्याकडे महिलांचं लक्ष आहे. जून महिन्याचा हप्ता बघा, जूनचे 1500 रुपये म्हणजेच 24वा हप्ता महिलांना मिळावा असं महिलांचं लक्ष आता लागलेलं आहे. तर बघा, जून महिना संपलाय, जून महिना संपला, आता जुलै महिना चालू झालेला आहे. जुलै महिना आता सुरू झालेला आहे. लाडक्या बहिणींनो बघा, लक्ष द्या, जून महिना संपला आणि आता जुलै महिना चालू झालेला आहे. तर जुलैच्या महिन्यामध्ये जूनचा हप्ता कधी वाटप होईल? कारण आता जूनचा हप्ता तर जून महिना तर संपलाय, म्हणून जून मध्ये तर येणार नाहीये. मग जुलैमध्ये पैसे कधी येतील? जुलैमध्ये पैसे कधी येतील याच्याकडे महिलांचं लक्ष लागलंय. तर त्याचीच महत्वाची माहिती आपण पाहणार आहोत. बघा, जे पैसे आहेत त्या पैसे तुम्हाला कधी येतील? 1500 रुपये 24वा हप्ता, जूनचा हप्ता हा तुमच्या अकाउंटमध्ये कधी जमा होईल याची महत्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, समोर आली मोठी अपडेट. संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत, म्हणून सर्व लाडक्या बहिणींनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. लगेच लाईक करून टाका. आपल्या चॅनलवर लाडकी बहीण योजनेच्या नवनवीन अपडेट्स तुम्हाला दररोज मी देत असतो. नवनवीन अपडेट्स लाडकी बहीण योजनेच्या येतच राहतात. दररोजच काही ना काही योजनेचं असतंच, ते तुम्हाला सगळं काही आपल्या चॅनलवर पाहायला मिळतं. म्हणून चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्यायचे. आता पुढे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून 2026चा हप्ता. बघा, जून 2026चा हप्ता बँक खात्यात कधी जमा होणार याबाबत महिलांमध्ये उत्सुकता असून आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा, जून 2026चा म्हणजे काय, 24वा हप्ता. आपण पाहिलं तर लाडकी बहीण योजना 2 वर्षांची आता पूर्ण झालेली आहे. 2 वर्ष पूर्ण लाडकी बहीण योजनेला झालेली आहेत. योजना सुरू होऊन 2 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आता जून 2026चा हप्ता बँक खात्यात कधी जमा होणार, कधी येणार याबाबत महिलांमध्ये आता उत्सुकता आहे. एक मोठी अपडेट समोर आली आहे. बघा, एक मोठी अपडेट आता समोर आली आहे. जूनचा हप्ता बघा, जूनचा हप्ता जुलै महिन्याच्या मध्यावर म्हणजेच साधारण 12 ते 15 जुलै दरम्यान लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. सर्वात प्रथम तारीख सांगतोय मी तुम्हाला. सर्वात प्रथम तारीख आपल्या चॅनलवर सांगतोय तुम्हाला. कुठेच तुम्हाला पाहायला मिळाली नसेल, कुठेच तुम्हाला ही अपडेट पाहायला मिळणार नाहीये. 12 ते 15 जुलैला पैसे येतील. 12 ते 15 जुलैच्या दरम्यान मध्येच तुम्हाला पैसे येतील. ओके, सगळ्यात अगोदर, सगळ्यात पहिली अपडेट तुम्हाला पाहायला मिळते कुठे? आपल्या चॅनलवर सगळ्यात अगोदर आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सगळ्यात अगोदर अपडेट देणार आहे एकमेव आपला चॅनल आहे. आता पुढे बघा, राज्य शासनाकडून सध्या लाभार्थ्यांच्या अर्जांची कसून पडताळणी आणि e-KYC मोहीम वेगाने राबवली जात असल्यामुळे या प्रक्रियेला आणि पेमेंट वितरणाला काहीसा विलंब होत आहे. बघा, लक्षात घ्या, राज्य शासनाकडून सध्या लाभार्थ्यांच्या अर्जांची कसून पडताळणी म्हणजे बघा, आपण पाहिलं तर कसून तपासणी आणि e-KYC मोहीम वेगाने राबवली जात असल्यामुळे या प्रक्रियेला आणि पेमेंट वितरणाला काहीसा विलंब होत आहे. पेमेंट वितरणाला विलंब होत आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, जो जूनचा हप्ता आहे म्हणजे 24वा हप्ता, या 24व्या हप्त्याचे पैसे अजून आलेले नाहीये. जून महिना संपलेला आहे. आता विलंबाची कारणे काय? बघा, पहिलं महत्वाचं कारण, बनावट लाभार्थी रोखण्यासाठी अर्जांची कडक पुनर्पडताळणी आणि अपूर्ण e-KYC प्रक्रियेमुळे पेमेंटला विलंब होत आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे बनावट लाभार्थी असल्यामुळे विलंब होतो, कारण त्यांची त्या ठिकाणी पडताळणी सुरू आहे. त्याच्यानंतर पुढे आपण पाहिलं तर बघा, e-KYC प्रक्रियेमुळे पेमेंटला विलंब होत आहे. e-KYC आता बंद आहे, परंतु काही महिलांना e-KYC करण्याची संधी उपलब्ध व्हावी असं महिलांचं मत आहे. ज्यांना वाटतंय e-KYC पुन्हा सुरू झाली पाहिजे, e-KYC पुन्हा सुरू झाली पाहिजे असं जर तुम्हाला वाटतंय तर कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी लिहून पाठवायचंय. बघा, KYC जी आहे ती KYC सुरू झाली पाहिजे असं ज्यांना वाटतंय त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचंय. बनावट आणि अपात्र लाभार्थ्यांची छाटणी. बघा, योजनेचा गैरफायदा घेणारे अनेक बनावट अर्ज समोर आले. योजनेचा गैरफायदा घेणारे अनेक अर्ज आहेत असं महिलांचं पण म्हणणं आहे. सातत्याने महिला तशा पद्धतीच्या
विनंत्या करत आहे. महिलांचे तशा पद्धतीच्या तक्रारी पण आहेत की बनावट अर्ज आहेत, महिला बनावट पद्धतीने लाभ घेत असल्याचं देखील समोर आलेलं आहे. आयकर भरणारे कुटुंब, घरात 4 चाकी वाहन असणे किंवा शासकीय नोकरीत असणे अशा अटींचं उल्लंघन करून अर्ज भरले गेले होते. अशा अपात्र महिलांचे अर्ज शोधण्यासाठी सध्या राज्यभर कागदपत्रांची कडक स्क्रुटिनी छाननी सुरू आहे. बघा, ज्यांच्याकडे म्हणजे जे इन्कम टॅक्स भरतात, ज्यांच्या घरात 4 चाकी वाहन आहे किंवा शासकीय नोकरी आहे, अशा अटींचं जे उल्लंघन आहे ते करून महिलांनी अर्ज भरलेले आहेत. तर त्या अपात्र महिलांचे आता अर्ज जे आहेत ते शोधण्यासाठी सध्या राज्यभर कागदपत्रांची कडक स्क्रुटिनी म्हणजेच छाननी सुरू आहे. पुढे बघा, अपूर्ण ई-केवायसी. अनेक महिलांनी अर्ज भरलेले आहेत, तुम्ही पण अर्ज भरले आहेत, परंतु त्यांची ई-केवायसी प्रक्रिया अद्याप अपूर्ण आहे. बघा, अर्ज भरला पण ई-केवायसी अपूर्ण असल्यामुळे पैसे येत नाहीये. ई-केवायसी अपूर्ण असल्यामुळे पैसे येत नाहीये. बँक खाते आधार कार्डशी लिंक नसणं किंवा बायोमेट्रिक पडताळणी न झाल्यामुळे अशा खात्यांवर बँक हस्तांतरण करणे सुरक्षित नाही. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पेमेंट थांबवण्यात आले. बघा, ही जी प्रक्रिया आहे ती पूर्ण होईपर्यंत पेमेंट जे ते थांबवण्यात आलेले आहेत. पुढे बघा, आता डीबीटी बँक खात्यांची जोडणी. शासनाचा निधी थेट खात्यात जमा होतो आणि हा जमा होण्यासाठी बँक खाते म्हणजेच डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरसाठी सक्रिय असणे आवश्यक आहे. अनेक महिलांचे बँक खाते दीर्घ काळापासून निष्क्रिय असल्याने शासनाचे पैसे खात्यात जमा होण्यास तांत्रिक अडचणी येत आहेत. बघा, अनेक महिला आहेत ज्यांचे अकाउंट जे ते इनॅक्टिव्ह आहेत. इनॅक्टिव्ह असल्यामुळे पैसे जमा होण्यास त्रास होतो, पैसे जमा होत नाहीये, ह्या अडचणी महिलांना येत आहेत, पैसे जमा होत नाहीये. पुढे बघा, आता 3,000 रुपये मिळण्याची शक्यता. जूनचा हप्ता लांबणीवर पडल्याने जुलैमध्ये दोन्ही महिन्यांची रक्कम म्हणजे 3,000 रुपये एकत्रितपणे मिळण्याची शक्यता आहे. जून महिन्याचे 1,500 रुपये आणि जुलैचे 1,500 रुपये असे एकूण 3,000 रुपये जुलै महिन्याच्या मध्यावर म्हणजे 12 ते 15 जुलैच्या दरम्यान थेट महिलांच्या खात्यात जमा केले जाऊ शकतात, अशी पण एक शक्यता आहे. सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. बघा, पावसाळी अधिवेशन सुरू आहे. पावसाळी अधिवेशन सुरू आहे. तर या अधिवेशनामध्ये लाडकी बहीण योजनेची चर्चा तर होणारच आहे आणि त्याच्यामध्येच तुमचा हप्ता वाटपाची पण चर्चा केली जाऊ शकते. तांत्रिक पडताळणीमुळे जूनचा हप्ता थांबवण्यात आल्याने दोन्ही महिन्यांचे बजेट शासनाकडून एकत्रितपणे मंजूर केले जाण्याची शक्यता आहे. बघा, दोघं महिन्यांचे जे पैसे आहेत तर त्या दोघं महिन्यांचे बजेट शासनाकडून एकत्रितपणे मंजूर केले जाण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यात सण उत्सव आणि शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत असल्याने हा 3,000 रुपयांचा एकत्रित हप्ता महिलांना घरखर्च आणि मुलांच्या शिक्षणासाठी मोठा आर्थिक आधार ठरणार आहे. बघा, महिलांना घरखर्च आणि मुलांच्या शिक्षणासाठी मोठा आर्थिक आधार हा ठरणार आहे 3,000 रुपयांचा. पात्रता आणि अटी काय तुम्हा सर्वांना माहिती आहे. डीबीटी इनेबल, ज्यांचं डीबीटी आहे त्यांनाच पैसे येतात, ज्यांचं डीबीटी नाही त्या महिलांना पैसे येण्यास अडचण होते, अडचणच होते. ठीक आहे. आता पुढे बघा, अपात्र ठरलेल्याची छाननी सुरू आहे. ज्या महिलांचे अर्ज पूर्णपणे मंजूर झालेले आहेत आणि ज्यांची बँक खाते आधारशी यशस्वीरित्या लिंक झाले आहेत अशाच महिलांना हा एकत्रित लाभ दिला जाईल. ज्यांचे अर्ज अजूनही प्रलंबित म्हणजेच पेंडिंग आहेत त्यांना ही पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच पैसे मिळतील. महाराष्ट्राचे रहिवासी असणे अनिवार्य. महिलांना महाराष्ट्राचा रहिवास असणं गरजेचंच आहे. तुम्हा सर्वांना बाकीच्या अटी माहितीच आहे. तर आता ज्या 24व्या हप्त्याची तुम्ही वाट पाहताय तो 24वा हप्ता तुम्हाला कधी येणार आहे त्याची तारीख मी तुम्हाला सांगितलेली आहे. लाडक्या बहिणींनो, सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.